नमस्कार. आज आपण एका खूप विलक्षण कथेवर बोलणार आहोत. एका YouTube व्हिडिओच्या प्रतिलेखातून ही गोष्ट समोर आली आहे. संत एकनाथ आणि संत ज्ञानेश्वर यांची भेट. हो, नमस्कार. आणि ही भेट नुसती भेट नाही तर खूप नाट्यमय आणि बोधप्रद पण आहे. बरोबर. तर आज आपण याच भेटीमागचं कारण काय होतं, तिचं महत्त्व काय आणि एकनाथांना नेमकं कोणतं कार्य मिळालं याचा जरा खोलात जाऊन विचार करूया. सुरुवात एका प्रसिद्ध प्रसंगाने करू. एकनाथांनी काशीहून गंगाजल आणलं होतं. हो, ते गाढवाला पाजलं. अगदी. ते पाणी त्यांनी एका तहानलेल्या गाढवाला पाजलं. आणि हा प्रसंग वाटतो साधा, पण म्हणजे खूप खोल अर्थ आहे यात. त्यांची जी करुणा आहे ना, फक्त माणसांपुरती नाही तर सगळ्या प्राण्यांबद्दलची समदृष्टी इथे दिसते. गंगा गंगेला मिळाली. काय विचार आहे? बरोबर. त्यांची आध्यात्मिक उंची यात दिसते. आणि मला वाटतं कदाचित याच दृष्टिकोनामुळे ज्ञानेश्वरांनी त्यांना पुढे निवडलं असावं मोठ्या कार्यासाठी. हो, ही पार्श्वभूमी महत्वाची ठरते नक्कीच. बरं, यानंतर मग असं दिसतंय की ज्ञानेश्वर महाराज एकनाथांच्या स्वप्नात आले किंवा दृष्टांतात. हो, दृष्टांत म्हणणं जास्त योग्य राहील. आणि त्यात त्यांनी एकनाथांची खूप स्तुती केली आहे. काय म्हणाले नेमके? ते म्हणाले की एकनाथांनी ज्ञानेश्वरीतलं जे अवघड तत्वज्ञान आहे ते सोपं करून लोकांपर्यंत पोहोचवलं. गोरगरिबांची म्हणजे अगदी शेवटच्या माणसाची सेवा केली आणि त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष विठ्ठलाचा आशीर्वाद मिळालाय. आणि लोक त्यांना ज्ञानोबाचा एका म्हणतात हे पण सांगितलं. हो, त्याचा पण उल्लेख केला. लोक त्यांना किती प्रेमानं ओळखतात हे सांगितलं. इतकी स्तुती ऐकून एकनाथ नक्कीच भारावून गेले असतील. पण मग एक प्रश्न येतो मनात, ज्ञानेश्वर स्वतः का आले? म्हणजे त्यांना एकनाथांकडून काय हवं होतं? हा बरोबर प्रश्न आहे. तर ज्ञानेश्वरांनी सांगितलं की आळंदीला जिथे त्यांची समाधी आहे तिथे जवळ एक अजान वृक्ष आहे. अजान वृक्ष? हो, पवित्र मानला जातो तो. हो, तर त्या वृक्षाच्या मुळा आता त्यांच्या समाधीपर्यंत म्हणजे अगदी कंठापर्यंत पोहोचल्या आहेत. अरे देवा. आणि त्यामुळे समाधीत व्यत्यय येतोय, अडथळा येतोय. तर त्या मुळा काढायला त्यांनी एकनाथांना बोलावलं. हे ऐकून तर एकनाथ लगेच निघाले असणार आळंदीला. अस्वस्थ झाले असतील बिचारे. नक्कीच. ते गेले आळंदीला. तिथे सिद्धेश्वर मंदिराजवळ त्यांनी शोध सुरू केला. पण समाधीची जागा काही सापडेना. किती व्याकुळ झाले असतील. खूप. त्यांची अवस्था म्हणजे अगदी त्यांनी म्हटलं की जर माऊलीचं दर्शन झालं नाही तर मी इथेच प्राण देईन. बापरे. आणि त्याच वेळी म्हणतात की त्यांना एक भुयार दिसलं, एक गुप्त मार्ग. अंगावर काटा आला ऐकून. आणि त्या भुयारातून ते पोहोचले समाधीपर्यंत. हो. आणि तिथे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांचं स्वागत केलं. पण मला अजूनही वाटते, फक्त एका झाडाची मूळ काढायला सांगण्यासाठी स्वतः ज्ञानेश्वरांनी दृष्टांत द्यावा यात अजून काहीतरी खोल असणार. अगदी बरोबर पकडलत. ती भौतिक मुळं काढणं हे खरं तर एक निमित्त होतं. ज्ञानेश्वरांनी त्यांची खरी चिंता व्यक्त केली जी जास्त गंभीर होती. अच्छा, कोणती चिंता? त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरी ही त्यांची वाङ्मयीन मूर्ती आहे. म्हणजे त्यांचं अक्षररूप, त्यांचं शब्दरूप शरीरच जणू. वाङ्मयीन मूर्ती? हो. पण झाले काय की लोक लिहिताना किंवा नक्कल करताना त्यात अनेक चुका करत आहेत. अपपाठ शिरले आहेत ज्ञानेश्वरीत. म्हणजे मूळ ज्ञानेश्वरीमध्ये बदल होऊ लागले होते. हो, अज्ञानामुळे असेल किंवा काही मतभेदांमुळे असेल, लोक मूळ अर्थापासून दूर जात होते. ज्ञानेश्वरीचं मूळ स्वरूपच बदलत चाललं होतं. आणि ज्ञानेश्वर म्हणाले की हा अज्ञानरूपी वृक्षाच्या मुळ्या आता त्यांच्या त्या वाङ्मयीन मूर्तीच्या कंठाला लागल्या आहेत. ही त्यांची खरी वेदना होती. अरे देवा. म्हणजे मूळ ज्ञानेश्वरीच धोक्यात होती एक प्रकारे. अगदी. आणि म्हणूनच त्यांनी एकनाथांना हे अत्यंत महत्वाचं काम सोपवलं. ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं, तिच्या मूळ स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवण्याचं किती मोठं आणि जोखमीचं काम. हो ना. विचार करा, तेव्हा काही प्रिंटिंग प्रेस नव्हती. सगळं हाताने लिहिलं जायचं. चुका होणं किती सहज शक्य होतं. तर हे अपपाठ काढून ज्ञानेश्वरी शुद्ध करणं हे प्रचंड मोठं आव्हान होतं. आणि एकनाथांनी ते स्वीकारलं. हो, अगदी नम्रपणे. जशी आज्ञा माऊली म्हणत त्यांनी होकार दिला. आणि यामुळेच आपल्याला आज ज्ञानेश्वरीची एक अधिकृत शुद्ध प्रत मिळू शकली. तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की ज्ञानेश्वरांनी एकनाथांना दोन कामं सांगितली. एक, समाधीजवळच्या त्या झाडाची भौतिक मुळं काढणं. आणि दुसरं जे अधिक महत्वाचं होतं ते म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथातल्या अशुद्धी, त्या अज्ञानरूपी मुळ्या काढून तिची शुद्ध प्रत बनवणं. बरोबर. ज्ञानाचा मूळ प्रवाह शुद्ध ठेवणं. अगदी. ती वाङ्मयीन मूर्ती जपण्याचं काम होतं ते.
आणि संत एकनाथांनी ते यशस्वी करून दाखवलं. म्हणूनच आज आपल्याकडे ज्ञानेश्वरीची एक विश्वासार्ह प्रत आहे. खरंच विलक्षण आहे हे सगळं. यातून एक विचार मनात येतोच की आपला जो हा अमूल्य सांस्कृतिक आध्यात्मिक वारसा आहे हो, तो पिढ्यानपिढ्या जतन करणं आणि महत्त्वाचं म्हणजे तो मूळ स्वरूपात टिकवून ठेवणं हे किती आव्हानात्मक असू शकतं ना. खरंय. यावर नक्कीच विचार करायला हवा.